श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः. आधी झोपून वाटते. आता याची बोला पाठी मी चकोर देही चंचू तव आनने नंदूचे जीवन शेवटी लक्षोनी तुष्ट झाले असे. ऐसे बोलता भुजावंती परम क्रोधावला नपती तरी क्रोध न वेक्षिती वडवानलची पेटला. काय केलं असं म्हणल्याबरोबर काय केलेलं आहे आता काय एवढा राग आलेला आहे म्हणजे जसा काय रागाच्या ज्वाळा भडकायला लागलेल्या इतका राग आला कोणला या आपल्या शेषांगर राजाला लाल कोण डोळे केले काय काय नाही वडवानला तरी कैसा शिखा मिरवी अंबरलेशा सुतरत्ना लागी कैसा ग्रासू पाही क्षणात. काय केलं एवढा असा राग आलेला आहे केलेला रत्नासारखा मुलगा होता ना देवाचा अवतार होता असं म्हणल्याबरोबर काय केलेलं राग आला या लेकराला जाळू का खाऊ का मारू असा वाटलेलं असा राग आल्यावर घराच्या बाहेर राजा निघाला. काय होत नाही आरक्त नेत्री भवता मने कोणीतरी येथे आहे पुढे यावे माझिया. लाल डोळे केले गर्जना करीत निघालेला इकडं तिकडं ते हे केलेलं आहे असं केलेलं कोणी आहे का रे म्हणजे माझ्या जवळ कोणीतरी आहे काय कोणी दिसणं असं म्हणायला लागलाय मोठ्यानं गर्जना शेषांगराजा करू लागला. तव ते भ्रत्य धावत येती पाठीवर हार पडला त्याच्यासाठी पोथी लावली राववरून क्रोधरीती स्वतः त्याती लोटीत. आता ते काय करायला आपले नौकर येऊ लागले नौकर धाव येऊ लागले मोठ्यानं गर्जना करायला काय झालं महाराजाला काय झालं पळत आले तर ते कृतांत काळासारखे दिसायला लागले ते आपले नौकर वाटणं गेले एवढा राजाला राग आलेला होता आपलं माणूस काही जवळच दिसणं गेलं. मने भ्रत्य हो याची पावली जावनी मम सुताची करावळी अथवा बंधन करून हस्तवेली खंडोनिया टाकाव्या. नोकर दाबडतोब जा म्हणले माझं पोरग आहे ना शेषांगर आपलं कोण ते कृष्णागर त्या माडीवर पतंग खेळायला लागले जाचन त्याची गोळीच करून टाका नाही जर झालं त्याचे हात पाय तोडून टाका पण लवकरात लवकर जा त्याला जीवन ठेवू नका. ऐसे बोले नपनाथ दूत धावती वातात्र सदन वेडोनी राजसुत मृत्यूमही नेलासे. काय आता तिथं मारायची काय दंड करायची जागा असेल कुठं फाशीच्या द्यायची तर ते राजाचं होतं ना असं म्हणल्याबरोबर पळत गेल्याबरोबर त्या लेकरला धरलेलं गेलेलं इकडं तिकडं पाहायला काय झालं असेल बाबा हे तर कालचं विसरू नाही गेलं किंवा असं खेळलेलं आणि बाईनं आपलं ते काय केलेलं मग आता गेलं त्याला मृत्यूमयी म्हणजे त्या जागेवर ते मारतात ना तिथं नेऊन त्याला उभं केलं करायला. परिते सेवक ज्ञान खानी पुन्हा जाती राजा अंगणी मनती महाराजा मृत्यू भुवनी कृष्णांग रूपे नेला. काय केलेलं हे तर राजानं नेलं नौकऱ्यानं नेलं हे गेलेले पुन्हा गेलेले पण काय केलेले राजाचं लेकर रागोराग म्हणलं असेल पण तुम्हाला कळलं गेलं काय मी रागाच्या भरात म्हणून पुन्हा राजा म्हणेल पुन्हा ते लोक तसं ठेवलं राजाला विचारायला गेलेले तर राग क्रोधे तया पाहत मने हस्त पादा ते करा खंडित पुन्हा येवनी सांगत धाव धावनी राया ते. काय केलं जा म्हणायला लागलं एकदा आज्ञा दिलेली आहे का आपलं माग शब्द होणारच नाही येणारच नाही म्हणले जा म्हणले पळत पुन्हा गेलेले पण लोकायला अजून बाबा न जाणू राजाचा राग शांत झाला पुन्हा राव द्या म्हणले अजून लोक दुसरे पळत गेलेले तेच सांगायला लागले तीच आज्ञा राजा त्या नौकऱ्याला देऊ लागले. तरी रायाचा कोपानळ कदान होय शीतळ पुन्हा पाहोनी दूत मेळ तीच आज्ञा काय केलं पुन्हा पुन्हा लोक चालेत राजाचं पोरग आहे बाबा आपल्याकडून होऊ नये काय नाही पुन्हा चाले तर राजाचा असा राग शांतच होईल कारण बायकोला म्हणलेलं होतं ना यानं पाहिलं नाही काय नाही माणसाचं काय केलेलं आहे बोलच आहे की आपल्याला डोळ्याचा कानाचा 4 बोटाचा फरक असते कानानं ऐकल्या काही गोष्टी बरोबर नसतात असं अफवा असते काहीतरी ऐकू असते डोळ्यानं बी पाहावं कानानं ऐकाव काहीतरी ह्या बी कीर्तनकार सांगतात ह्या दोन्ही असल्यानं ह्या सुद्धा काही खऱ्या नसतात बघा शास्त्रात सांगितलेलं एखादी
सांगेल. अशाही काही गोष्टी खऱ्या नसतात, पण हे तर अंतर आहे ना. यानं पाहिलंय नाही ना ऐकलंय नाही काय नाही, या बायकोच ऐकायलाय, बायकोच तरी ऐकायला पाहिजे, पण कसं ऐकायला पाहिजे, विचार काय करायला पाहिजे. राजा होता आपल्यासारखं विचार करते, त्याला विचार नव्हता राजाला. अशीच आज्ञा द्यायला लागलाय. अजून काय म्हणताय का, परिते भ्रत्य देह स्थिती मनती हा स्वामी राजसुत यासी वदिता काय अनर्थ कैसा होईल कळेना. पुन्हा पळायला येतात, पुन्हा गेलेले ते गेलेले. बाबा काय करा आता, याला न्यायचं. राजा तर तीच आज्ञा द्यायला लागले. मग आता हे राजाचा मुलगा आहे, याच जर आपण काय हातपाय खाल्ली किंवा मारलं, पुन्हा आपल्यावर राजा कोपल आपल्याला मारेल. पुन्हा ते काय नौकर अजून सांगायला चाललेले येतं. ऐसे संदेह भयस्थित पुन्हा जाती राजा अंगणात परी तो रावा ती संतप्त तीच आज्ञा सगळे लोक 10 वाऱ्या गेले असतील, हे केले, पण राजाला राग आलेला होता. बायकोला माझ्या म्हणून कालट काल परवाचा असं म्हणल्यावर, आणि माझाच मुलगा याला कशाला ठेवायचंय, तीच आज्ञा द्यायला नाही. तुम्हाला आता सांगितलेलं नाही, या पोराची खांडोळी करा नाही तर हातपाय तरी तोडून टाका. राजा नौकरीला सांगू लागलाय. मग ते दुष्ट निष्ठुर पडिया चौरंग आणि ती कनक कोंदणी तया लागी बैसवणी कार्यावरती वही. मग काय केलं आता, काय करता, तीच आज्ञा तीच म्हणल्यावर म्हणले याचा राग शांत होत नाही. पुन्हा त्याचा राग आपल्यावरच निघायचा म्हणाले राजाचा. आता काय केलेलं, मग आता याला मारावंच लागतंय. केलेले बरं, मरताना काय केलेलं, कनक चौरंगी सोन्याचा चौरंग आला मारायला त्याला, सोन्याचा चौरंग. आता काय करायचा होता, तर अजून काय आणलं सांगा. शुद्ध कराड्रे बांधून हस्ता तदा नेत कृष्णांगराचे मनती बंद सिद्ध केले हस्ता खंड विखंड करावया. पुन्हा काय केलेलं, नेलेलं शुद्ध चांगल्या चौरंग, सोन्याचा चौरंग नेलेला आहे. शुद्ध चांगल्या प्रकारे नवे चराट नेलेले म्हणजे दोऱ्या त्याला हे केलेल्या. आणि पुन्हा सांगायला आले याला त्याच याच्यामध्ये नेलेलं आहे आपण मृत्यूभूमीला, आणि सगळी तयारी केली. पुन्हा सांगू लागले परिकृष्णांगरच वाटा नेला हा वृत्तांत सकळ ग्रामात कळला. मग चुंगार मेळा विलोकावया धावती. मग काय केलेलं आहे, आता सगळ्यात हे झालेले गावात असं आता सगळीकडे चौकड झालेले. वा कृष्णा राजाचा मुलगाने काय केलेलं आहे, मृत्यूभूमीला नेलेला आहे आणि याला मारायला नेलेले. सगळे चुंगे लोक त्या ठिकाणी त्या मृत्यूभूमीपाशी येऊ लागले. येरीकडे राजांगणी मिळाले थोर प्रज्ञी परी नृपतीचा क्रोधाग्नी पाहोनी बोलू न शकती कदाचित. आता लोक तिथं गेले राजाच्या जवळ. गेल्यावर बाबा चला आपले जवळचे माणस गेले तर मित्रत्वातले गेलेले, चला आपण सांगू. अशानं तरी ऐकत त्या लोकांना थांबिले गेलेले. राजाचा राग असा होता की लालबून डोळे होते, भडभड झालेले, क्रोधाग्नी पेटलेला होता. त्याचा लागच होईना. राजाला रागात म्हणले आपल्यावर करता काढील. 5 चललेत लोक परत येऊ लागले. दरिव्रतीचा क्रोधानळ लोक बोलाचे सुभद्र जळ प्राशने भेने उतावेळ धाव मागे घेत. एवढा राजाला राग आलेला होता म्हणून त्या लोकांना पाहिल्याबरोबर म्हणे बाबा आपल्यावर करता काढले करेल. पाहिले म्हणाव का नाही, त्याचा असं लालबून डोळे होते. त्याच्या राग आपल्यालाच मारेल म्हणून लोक परत येऊ लागले. येरीकडे चव्हाटेशी कनक चौरंगी राज सुतासी दुती बैसवणी हस्तपादांसी योजिते झाले छेदावया. काय केलं आता, इलाज नाही किंवा सगळे लोक जाऊन येऊ लागले. हे 10 वेळेस आलेले नौकरे मारणारे हे केलेले, विलाज नाही म्हणले. आता काय करावं, मग त्याला त्याचं सोन्याच्या चौरंगावर बसिलं होतं, हातपाय बांधले आणि काय केलं त्याच्यावर बसिलं. आता म्हणजे याचे हातपाय तोडावं लागतात. काय केलं ऐका, शस्त्र करून या लग्न त्वरित एके घायाळ केले हस्त तैसेची झाले चलन व्यक्त भग्न होवनिया. मग काय आता हे केल्यावर काय केलेलं, एकाच ठाक्यानं आता तलवारी तिथं काय हातपाय बांधलेले केलेले. एका ठाक्यामध्ये काय केलेले, त्याचे हात तोडले. दुसऱ्या ठाक्यामध्ये पाय तोडून टाकले. आणि बघ ना आता हातपाय नाही म्हणल्यावर काय तसंच जोडका बांधलेलं होतं. त्या चौरंगावर ते कृष्णागर पडलेला होता. आकांत वर्तला तेथे कोणी कोणानं विचारी जेथे
पाहुणी सकळ संग्रामाते भयभीत संपूर्ण. कोणीच कोणाला विचारणं, राजाच्या पोराचे हातपाय तोडले, कोणाला माहित नाही, काय जणाला माहित होते केलेले, असं का झालं तसं का झालं म्हणून सगळे लोक कोणाला विचारले गेले, सगळे भयभीत होऊ लागले, सगळे प्रजा त्या ठिकाणी येऊन तिथं त्या लेकराचं दुःख पाहून रडू लागले. म्हणतात उपरी योजनी पद निघुती तीक्ष्ण धारा शस्त्री हानिती तीही एका घायाक्षिती पद कमली पडलेली. काय केलं, हात केले, हे केले, पुन्हा पुन्हा हाणायला लागले, पाय तोडायला लागले, ते केलेले ते केले, लोक तळमळ तळमळ करू लागले त्या ठिकाणी. आपण नाही काय काय सापाला जर मारू लागलं माणसाला वाटते बरं काय, सर्पाला मारताना सुद्धा माणसाला बेकार वाटते. हे तर लेकराला, राजाचं लेकरू, देवाचा अवतार गुणवान, याला मारू लागले, सगळे लोक त्या ठिकाणी रडू लागले. म्हणतात मग रुधिराचा भडभडाट मही लोटला पार लोट जे युवती कुंकुम मळवट देवी धारा शोभली. काय केलेलं, एवढा तसा रक्ताच्या धारा झालेल्या त्या पृथ्वी तलेनं काय केलं, पृथ्वीवर सगळं रक्त बंबाळ झालेलं आहे. ज्याप्रमाणे एखाद्या कार्यक्रमामध्ये एखादी मावली असा मळवट भरती ना कुंकाचा, तसं या पृथ्वी मातेनं त्याच्या रक्ताचा मळवटच भरला. असं ती पृथ्वी माता त्याच्या रक्तानं दिसू लागले. परिरावतो कृष्णांगर मूर्छेने व्यापोनी तीव्र कनकासनी चौरंगावर फुलथोनिया पडलेला. एवढं केलेलं, आता काय केलेलं, मूर्छा पापार आलेलं, म्हणजे हातपाय तोडल्यावर काय असायचं आपण म्हणतो बेशुद्ध झालेलं आहे. बेशुद्ध झाल्यावर त्या चौरंगावर तसाला तसा ते कृष्णागर पडलेला म्हणून सांगायला लागले. प्राण होवनी कासाविसा मुखावरी दाटला फेस उपरी कोरड पडली मुखासा श्वेतनयन. काय केलं माता, एवढं मार लागला हे केल्यावर माता हे काय म्हणत असेल, त्याचं शरीर काय केलेलं आहे, एवढं आता काय केलं, मूर्छेनं व्यापून गेलेलं आहे, तोंडाला कोरड पडलेले, त्या पाणी पिऊ काय, ते पाणी नाही तिथं काय नाही, अशी मूर्छेनं आलेले कृष्णागर त्या चौरंगावर पडलेला आहे. म्हणतात मग ते दुःख पाहोनी लोक दुःखाने करीती महाशोक आहा कृष्णांगरा सारखे मानिक व्यर्थ राई भंगिनी. काय केलेलं आहे, रत्नासारखं देवाचा अवतार असा असताना सगळे लोक आता दुःखाला शोक करू लागले, रडू लागले. त्या ठिकाणी एवढं दुःख असं अनावर झालं त्याला, गावात त्या लोकांना सगळ्यांना. काय केलेलं, एवढं मोठं रत्नासारखं लेकरू आणि राजानं विनाकारण मारले म्हणून सगळे लोक रडू लागले. एक म्हणती म्हातारपणी राव चला हे प्राज्ञी ऐसा पुत्र लावण्य खानी नष्ट केला पदवी. एवढं मोठं देवाचा अवतार आपल्याला वाटतंय, आपण जरासं हे केलं, सकाळच्या पारी जातो, पोथी वाचतो किंवा काय सकाळ हे केलं, जरासं आपण करतो तर आपल्याला वाटतंय देवानं आपल्यावर जरासं काय असं काय वेळ आणली तर आपल्याला असं वाटतंय. देवाचा अवतार होता कृष्णानं गंगामध्ये ते सापलेला अर्घ्य देताना एवढं असून हे बघा याला असं भोगावं लागलं. कर्माच्या गती असती गणा, जे जे लिहिले ते कदा चुकेना, ते भोगल्या विना सुटेना देवाधिका सर्व असे. एका वळीमध्ये आपल्याला काय केलंय, ब्रह्मदेवाने जन्मताना लिहिलेलं आहे. तेवढं काही जरी झालं तर अटळ असते, पण कसं असते हे गंडांतर किंवा काय असं असणारे जे माणसामागे असतात ना, ते मात्र असं केल्यावर परमार्थ किंवा देवदेव केल्यानं तेवढं गंडांतर मृत्यू किंवा गंडांतर टळते. पण आशय काय असं असणार ते कर्मामध्ये काय असणार. आता याच्या काय असेल विचारायच्या, देवाचा अवतार देवापासून जन्मलेला, देवाला राजाला सापडला, गंगामायनं दिला. एवढं माय बापाच्या हातानं जर हात पाय तोडायला लावले, काय आता याच्यापेक्षा काय पाहिजे माणसाला. एवढं दुर्दैवच नाही, आपण लई सुखी म्हणावं लागेल. ऐकणारी माणसं किंवा आपल्या जगातले एवढं सुख आपल्याला सहन होत नाही काय. एखाद्या चांगल्या वागणाऱ्या लेकराला कोणा त्रास दिला किंवा थापड जरी आणले, अरे काय बेकार केलं म्हणतात, काय लेकरू देवासारखं हे केलेले, काय वाटत असेल त्या लोकांना. पण काय करता, राजाचं पोरग कोणाला काय म्हणता यायला गेली. अशी सगळी नगरी दुःखानं व्याकुळ झालेली होती, त्या लेकराला पाहू लागले. तरी राजा परम भ्रष्ट झाला हे निर्दय नष्ट, आता येते राहता उत्कृष्ट योग्य काही दिसे. लोक म्हणायला लागले म्हातार चढ लागलं काय की त्याला म्हातारपणी बनायला लागले, असं झालेलं आहे. नका म्हणले आता या राजात नका. पोरावर जर असा राग काढला तर आपल्या एखाद्यावर चुकत आहे, चलताना पाऊल वाकडा पडतोय, प्रजेचं काय करते ते कोणला जीवन सोडणार नाही. आपण गाव सोडून जावा, लोक त्या ठिकाणी विचार करू लागले. सहज प्रपंचाची पावली
पडतसे आड पाऊली परिराय हृदय क्षमा न केली घात करील कधी तो. मग काय केलं राजानं, काय केलं न जाणू प्रपंचाच्या याच्यामध्ये आडवा पाऊल इकडे थोडं तर कमी जास्त होतंय किंवा माणसाचं आता कलियुग आहे आणि माणूस म्हणल्यावर थोडं चुकत आहे, देव चुकत नाही माणूस चुकत आहे असं म्हणायला आले. राजानं नाही क्षमा केली, या पोरासारखंच आपल्यावर राग पाखडा तर त्याच्याकरता नगरी सोडून गेलेलं बरं. गावातले लोक म्हणू लागले आहा एकुलता एक बाळ त्यावरी पाखडीला क्रोधाळ मग प्रजा न्याया कैसा शीतळ वृद्ध राव राहील मग काय केलेलं असं एकुलतं एक लेकरू देवाचा अवतार याला सापडलेलं सगळ्या माणसाला माहित होतं. आपल्या लेकरावर यानं एवढा राग पाकडा, त्याचे हात पाय तोडले आणि प्रजेवर कशी दया करील राजा. आपण या ठिकाणी राहू नये गाव लोक म्हणायला लागले एक म्हणे राजनीती तैशीच आहे सर्व क्षिती ग्रहिताविली क्रोध संपत्ती धाक पडेल प्रजेत. लोक बघा आता काय आता बारा तोंड असणार आहे ते का नाही म्हणजे राजाचं बरोबर आहे. अहो घरी जर धाक दाखविला तर लोक असे हे करणार नाही. आता धाक दाखवायचं होतं का काही नव्हतं काय नाही विचार नाही काय नाही. जर लोकांवर धाक पाडायचं असलं तर आपल्या घरीच आधी राग काढावं लागते. लोक काही म्हणू लागलेत एक म्हणे कृष्णागर कुबुद्धी धरिली मातेवर तैशिक्षा पावला साक्षात्कार राया दोषण काय म्हणायला आला काय म्हणायला तुम्ही माहित नाही काय नाही. आता यानं काय पाहिलं होतं काय आपल्यासारखं म्हणू लागलं उठून. तुम्हाला काय माहित आहे म्हणले आपली सावत्र माय काय सखी माय काय आपली कुबुद्धी त्यानं म्हणले वाईट वासना केली तिच्या घरी गेलं हाताला ओढू लागलं. असं असल्यावर म्हणले त्यानं जीवन कसं सोडा. अहो बरोबर केलं राजानं. काही लोक म्हणू लागले पीडक व्याघ्र असला तरी का मारू नये त्याला तरी गायाने धर्म पाळीला लोभ धरिला नाही. माणसाने विचार नाही राजाने ते केलं नाही. आपल्यासारख्याला माहीत झालं नाही म्हणले तुम्हाला माहित नाही काहीतरी केल्याशिवाय म्हणजे आता आपण सगळे म्हणायला लागलो ते माईवर कुबुद्धी रचली हे काय नव्हतं पण केलं ना आळवट रचलं त्याच्यावर म्हणून असं झालेलं आहे. अहो एखादा वाघ आहे म्हणले वाघ म्हणले आता गावकरला यायला रोज बी असा असणारा गाईला वासरायला खा लागलाय मग त्याला मारू नये काय. मग असा आहे वाघासारखा म्हणजे याला मारायला पाहिजे. लोक म्हणू लागले वृश्चिक होता दृष्टी व्यक्त तरी का करू नये प्राणात दुष्ट आहे की दुसदूषित मारू नये की त्याला. काय केलेलं काय केलेलं वृश्चिक असा असताना चांगला असा असताना नांगी डवदार काढून चालले त्याला मारायला पाहिजे नाही तर धर हे केलं आणि कोणी चढिणार झालं तर मग तर असं असताना त्याचं नाही 2-3 रोज बोंब लावच लागते की नाही. आणि काय हे चढितातच माणसं आता नाही समजा राहिले नाही मंत्र नाही तर पहिलं चढीत होती. आणि चढीत जर कोणी असलं तर तुम्हाला अजून सांगतो एकदा सांगितलं होतं चढवीत जर माणूस कोणी असेल विंचू आणि त्याला मारायला पाहिजे समजा आल्यावर आणि जर चावला आणि कोणी चढीते आणि काय गुन्हा की बुडबुड करीन वसू बाजारी बघा ते तवाच बुडबुड करते म्हणून त्याच्या तोंडातच राहत नाही. कारण ते त्याला पडले वळण असते ना त्याला दुसरं वळण असते तेच असते. आणि किड्यानं अन्न म्हणतो आपण इचानं काहीतरी म्हणतो ना ते इकडं म्हणून तर बडबड करते तिकडं मुंग्या चढतात. असं जर त्याला त्या इटळायचं असेल त्यानं जर म्हणल्यावर मंत्र नाही चढायचं असेल ते दिशेला गेल्यावर बघा बाई त्या माणसाला बसू द्यायचं आणि बसू द्यायचं. अरे बापू किड्यानं अन्न म्हणायचं पटपट त्याचे तोंडातून मंत्र असतात ना म्हणलं की ते पुन्हा विट्टा काय विंचू चढतच नाही. हे मात्र हे बघा खात्री नाही काळ्या दगडावर असं कोणी असं करून पहा पुन्हा त्याला मनाने खरा इचून नसला तर ते काहीच होणार नाही त्याच्यानं. किंवा सर्प आहे म्हणजे साप आहे आणि दुसदूषित आहे नाही आता नुसतं बसलं डौलदार फडा काढायला त्याला मारावंच लागते. जर कोणाला चावला काय झालं तर ते दुसऱ्या माणसाला मारल्याशिवाय राहत नाही. आणि साप काय कमी विषारी असते काय आणि माणूस आहे त्याच्यावर विषारी असते की नाही. सापानं जर माणसाला चावलं तर त्याला शेपूट तोडावं लागते. माणूस काय कमी विषारी काय माणूस का विषारी सांगू काय आता. माणूस हे बघा असं असताना हे असतात काय किडे असतात ना किड्याला काय खाती पाल आणि पालीला काय खाते म्हणा की कोंबडं कोंबडं आपण कोणी नसते खात कोंबडं खाते ना आणि कोंबड्याला कोण खाते माणसं. मग माणूस किती विषारी असेल बघा असं माणसा एकही माणूस काही विषारी नाही प्राणी. म्हणून त्या साप जर चावला तर ते माणसाचं विष त्याला सहन होत नाही. शेपूट कातरून मग त्या लांडा दिसला साप कोट आपल्याला कोणला तरी चावलेलं म्हणायचं कारण ते विष आपल्या शेपटी वाट काढीत असते. म्हणून माणूस लय विषारी असं असणार याच त्याला डसल्यावर विष चढते म्हणून असं असणार. आणि माणूस विषारी आहे आणि माणसाचं रक्त म्हणून
सापानं खाल्यावर शेपूट तोडावं लागते. माणसानं जर कोणत्या अर्थरूपी पैसारूपी जर त्याचं रक्त जर आपण पिलं त्याला कसं सोयील, त्याला काय, त्याला आपलं काय तोडावंच लागतंय, ते मरतही सोडून असं. म्हणून काय केलेलं, साप जसा कोणाला चावतंय ना ते विष सोडते, तसंच आपण सापासारखं जर कोणाला हे केलं ना आपल्याला ते भोगावचं लागते. माणूस इतका विषयाने सांगा लागले म्हणून सापाला पाहिल्यावरून मारायला पाहिजे. कवी करते म्हणायला लागलेत, ऐशा नाना परियुक्ती तर्क वितर्क जग बोलती, अपार मिळाच वाट्या प्रती मिळाला असे लोकांचा. सगळे लोक तर्क वितर्क करू लागले. हे केलेले बाबा अपार वाटेवर मिळाला काय केलेले सगळे लोक असा रडायला लागलेत. गाय काय कथा, या कृष्णाधराचे हातपाय तोडले लोकांना सहन व्हायला गेलं. मला वाटतं आज जरा असं महिला मंडळी आज बरीच श्रोती मंडळी त्या आम्ही 2-3 दारू त्याच्याहून थोडी जास्त दिसायला लागली. कारण काय कृष्णागराचा आधी आणि आता तर एवढं असं असतं कथा चांगल्यात कथा चांगल्यात कशा चांगल्या. आता जसा आपला खोडव्यातला ऊस असते ना 2-3 वर्ष राहिलेला चांगला इतका गोड असते इतका गोड असते. ते अर्ध्यातून काढून जर गुडाकडे खाला ना खाल्यावर इतका गोड लागते. मुळा सगळे वाटते काही खावा काय की इतका गोड. इतकी कथा गोड आहे म्हणायला लागले सगळ्यांना. आता काय 7-8-10 दिवस असलेले चांगल्या प्रकारे ऐकून घ्या. त्याप्रमाणे सगळे लोक रडू लागले, त्याचं दुःख करून रडू लागले. त्यात सहजा सहज गमन गोरक्ष मचिंद्र उभय जान करीत आले जवाचे कारणे तो अपार मेळा. काय केलं योगाला सगळे लोक म्हणाले पण राजाचे इथं ताकदच नाही कोणाचे हे करायचे कारण भीती लोकायला होती ना. मग आता काय केलेलं आहे तीर्थयात्रा करीत करीत बचनाथ आणि गोरक्षनाथ त्या गावामध्ये आलेले आहेत. गावामध्ये आल्यावर सगळे लोक तिथं जमलेले पाहिल्यावर काय केलं ऐका, सोडून गर्भाद्री पर्वतात न्यावे भेटीसी मचिंद्राते घेऊन जाता गोरक्षनाथ आले होते त्या ठाई. अगोदर दत्तात्रेयाने सांगितलं गोरक्षनाथ तू आलेला असेल माझे मच्छिनाथाची भेट झाली नाही म्हणून त्याला घेऊन या. गर्भाद्री पर्वताला माहूरगडाला मच्छिनाथाला भेटण्याकरता गोरक्षनाथ नेऊ लागले. पण या गावातून जावं लागले पायी रस्ता होता तिथं पाहिले आणि अपार चव्हाट्यावर त्या मेळा पाहिला. या दोघांना आले परिसहज चाली नगर दीक्षेची कामना फिरली म्हणून पाता व्यवहार पावली येवनी तेथे धडकले. काय केलेलं आल्याबरोबर पाहिले सगळे झालेले. आता काय केले नगर दीक्षेचे आता गावामध्ये जायचं भिक्षा मागायची का आरापुरते हे काय गावामध्ये आले. गावामध्ये आले तर अपार मेळा तर लोकांचा या दोघांना पाहिला. धडकले पर्या पार मेळा पाहोनी त्यात संचरले गौर बाळ तो कृष्णांगर होनी विकळ कनक चौरंगी पडलेला. काय केलं आल्याबरोबर पाहिलं माणसं काय जमले तर ऐकलं माणसं झालेले. हे गोरक्षनाथ इतक्या माणसातून शिरून गेलेले पाहिलेले त्या सोन्याच्या चौरंगावर हातपाय बांधलेले हातपाय तोडलेले. हे चौरंग गोंदला या कृष्णागर बाळाला गोरक्षनाथानं पाहिलं म्हणतात. मग मच्छिंद्राते पाचारून दाविता झाला गौर नंदन जळचर सुते पाहून परमचित्ती द्रवलासी. काय केलं मग पाहिलं आता घेत तर तळमळ लागली कोणाला गोरक्षनाथाला लागली किंवा तळमळ लागलेले. मग आता हे पाहिलं मच्छिनाथाला सांगितले त्याला पाहिले त्याला तळमळ दोघं त्या लेकरा करता कळवळ हळवळा करू लागले. परी त्याचा अन्याय काय लोकांपाशी पुसो जाय क्षण स्थिर करणी हृदय करणी विलोकी बाळाची. मग काय केलं यायला पाहिलं अंतर्ज्ञानानं पाहिले गेले लोकांना पुसायला गेले तर एक असं म्हणायला अगोदर सांगितलं तर बरोबर आहे त्याचं राजाचं असं काय नाही. मग यानं अंतर्ज्ञानानं पाहिलं हे केलेलं आहे आणि बाळ कोण आहे काय विनाकारण कसं केलेलं आहे आणि मायने जाळवट रचून त्या नवऱ्याला मारायला लावलं कळालं मच्छिनाथाला. तो सहज अंतरी दृष्टी करता त्या समजली तयाची माता आणि कृष्णांगरासी वरता अवतार दक्ष आढळला. सहज अंतरदृष्टीनं पाहिलं आपण काय करत शायनं दाबायचं असल्यावर ते काय करतात एकदा दाबीत होतं कोणत्या आपल्याला मालिका पाहिजे बरोबर करते तसं त्यानं आपलं बटन दाबलं आणि कोण आहे काय पाहिलेलं ते ताबडतोब बाई दिसली बघा. ही करणीची होती ना बाई कोण त्या कृष्णागराची माय आणि कृष्णागर अवतार दक्ष अवतारिक माणूस होता देवाचा अवतार होता. या मच्छिनाथाला समजला. ऐसा शोध शोधल्या चित्ती मग क्रोधे दाटले तपोग बसती
म्हणे आवय रांड शक्ती प्रविष्ट झाली लोकात. मग आता या असं राग आला ना बोलला गोरक्षनाथाला मच्छनाथाला, आता दुसऱ्याला कोणला राग यावा, आता राग आला सर पण चलत नाही, याला राग आला म्हणजे या रांडानं चेक केलं म्हणायला लागले, मोकळ्या मनानं शिवाय द्यायला लागले आणि रांडा साधणारी शक्ती आणि हीच प्रविष्ट झाली म्हणले, हिनं हे कारभार केलेला आहे. कोणत्या प्रकारचं लेकराची चूक नाही दोघांना समजलं. परी तो आहे मूर्ख राय चित्ती योजिता नयन्याय बाळावरी तिने घाय कोपशस्त्री योजिला. राजा तरी कसा असा, राजा थोडा विचारवंत असावं का नाही, हे मूर्ख म्हणायला लागले, त्याला म्हातारचं लागला काय नाही, म्हातारपणे बायको केली तिचंच ऐकायला लागले बैलासारखं. यानं काहीतरी न्याय करायला पाहिजे, विचारपूस काहीतरी करायला पाहिजे ना. यानं काहीच नाही, आपल्या लेकरावरच राग पाखडला, हातपाय तोडायला लावले, मच्छनात म्हणू लागले. तरी ऐसा वृद्धी भ्रष्ट विषय लोभी अतिवरिष्ठ मही नसावा महाभ्रष्ट मही भार काय केलं, असा राजा बुद्धिभ्रष्ट असते. हे राजाला असा बुद्धिमान पाहिजे, असा भ्रष्ट बुद्धी झालेला नसायला पाहिजे. या पृथ्वी तलावर नसावाच असा पापी माणूस, नाही त्या पृथ्वी मातेला काय होतंय, दुःख होतंय. दुःख झाल्यावर काय होतं, ती आपलं नाकमुरडी ती होते, तिला दुःख झाल्यावर मग आता काय केलेले म्हणून भूकंप होतात. म्हणून असा राजा पृथ्वी तलावर नसायला पाहिजे म्हणायला लागले. लागोनी कांतेच्या बुद्धी संगती बाळा लागी केली आरती तस्मात राव विषय भक्ती ठेवू नये महिसी. कांतेच्या बायकोच्या बुद्धीला लागला म्हणजे तिनं सांगितलं तसं या बैलानं ऐकलं. राजा असून असं ऐकायला न पाहिजे होतं. मग आता काय केलेलं, तिच्या बुद्धीला लागला, बाळाची म्हणजे आरतीच केली लेकराची. म्हणून असा राजा पृथ्वी तलावर नसायला पाहिजे, याला नष्ट करून टाका. हे दोघ जण म्हणून लागले. ऐसे चित्ती धरून तेथून उभय निघाले मंडळातून मग गोरक्षास कळखून निवेदिली रायाची. मग असं म्हणल्यावर काय केलेलं, दोघं निघाले. मग आता काय केलं, आता इथं काय नाही ना, सगळं आता लेकरू पडलेलं त्याला काय नाही, काय करायचं विचार करायचा. दोघं या मंडळातून निघाले. कुठं गेले ऐका, सकळ गोरक्षा निवेदन होता तोही आपुले हृदय पाहता पाहुणी म्हणे गुरुनाथा याचे नाव रंगाती. मग काय केलं, असं म्हणल्याबरोबर गोरक्षनाथ तिथून निघालेले केलेले. महाराज म्हणला काहीतरी आता एवढं जर केलेलं, याचा देवाचा अवतार आपल्याला माहितीये. याचं नाव म्हणले हातपाय जरी तोडलेले असतील, याचं नाव म्हणले रंगाला आणायला पाहिजे, तर आपलं नाथ बंधामध्ये येऊन फायदा आहे, असं गोरक्षनाथ म्हणू लागले. कृष्णांगर तो चौरंगी व्यक्त मनोरी चौरंगी बोलला नितांत कृष्णांगर हे नाम महित नाही मनोनी बदला. मग काय केलेलं माझा कृष्णागर नावच नाही म्हणाले, पृथ्वी तलावर हे केलेलं, याचं नावच बदलून टाकलं म्हणले. या चौरंगावर याचे हातपाय तोडलेले आहेत, याचं नाव रंगाला आणून याचं नाव चौरंगीनाथ ठेव आणि याच्या जन्माचं सार्थ करू असं म्हणू लागले. आणि हस्तपादादी सकळ एका चौरंगी झाले सकळ म्हणून चौरंगी गौर बाळ सहज स्थिती बदलासी. काय मग आता एका चौरंगावर हात दिन पाय तोडले म्हणजे चारी तोडलेलं. म्हणून काय केलेलं, चौरंगाला 4 पाय याची 4 तोडलेलं. म्हणून याचं नावच आता चौरंगीनाथ ठेवायचंय. कृष्णागर नाव असं नामशेष करून टाकू गोरक्षनाथ म्हणू लागले. असो गोरक्ष मचिंद्राती मने राज सदना जाऊ त्वरिते मागुनी घ्यावी चौरंगाती नाथपंथी मिरवावया. दुसरं काहीच नाही, विचारायचं नाही, काय नाही. लोक जरी परत आले असेलच गोरक्षनाथानं वचनानं विचार केला, आता जाऊ म्हणले आणि राजाच्या इथं जाऊन त्याला आपण मागून घेऊ, आपल्याला त्याला नाव रंगाला आणायचे. दोघांनी विचार केला, गेले. मचिंद्र मने कर्म शासन रावराणी ते दुःख दाऊन मग न्यावा शिवनंदन नाथपंथी मिरवावया. मच्छनाथानं त्यानं काय केलं, मच्छनाथ म्हणले बघ गोरक्षनाथ तसं नको म्हणले, आपल्याला सगळं न्यायचं, यायला म्हणले दुःख द्यायचं आधी राजाला विराणीला आणि मग आपण याला आपल्या बरोबर न्यायचं. मच्छनाथ म्हणू लागले. गोरक्ष म्हणे होनो यायसी नेऊ आधी चौरंगास पूर्णपणे नाथपंथास विचारणावा करावा. गोरक्ष म्हणायला काय नाही महाराज, याला काय करू, आपण दोघं जाऊ त्याला विचारून आणि विचारून म्हणले नंतर आपण त्या लेकराला घेऊन जाऊ, याच्या जन्माचं सार्थक करू. अगोदर नाही म्हणले याच्याच हाताने यायचा बदला घेऊ, असं दोघं जण विचार करू लागले. मग तयाचे हाती रायासी
लावावी प्रताप प्रताप शक्ती शक्ती. आणि त्या रांडेच्या मुंडे प्रती व पण येते हो पावे काय एकही म्हणलं नाही बघा. असं असताना ते दोघंच असं असताना काय केलेलं कायचे हेच नाही, तळमळ नाही, द्यायचं नाही, घ्यायचं नाही, देतोच का नाही. आणि सामर्थ्य होतं. हे बघा काय करा, याला घेऊन जाऊ, याचं नाव रंगाला आणू, याचे तपश्चर्याने हातपाय याचे आता असं असताना तशाला तसे करू. आणि त्या रांडला तिच्या त्या शशांगराला यायचा बदला याच्या हाताला घेऊ. त्या चामुंडेला रांडला असं शिव्या देऊ लागले दोघं जण. तरी आता सौम्य उपचार राया करू वागुत्तर मागून घ्या स्नेह परिवार चौरंगी ते महाराज. काय करा, हे राजाने रागावलेलं आहे केले नाही. तुम्हाला काय आमचं लेकरू असं म्हणत आहे बघा. स्नेह परिवार म्हणजे गोड गोड बोलून हे करून या दोघांना विचार केलाय. या राजाला बोलूत आपण त्या लेकराला मागून घेऊ, त्याला घेऊन जाऊ. ऐसी गोरक्ष बोलता वाणी अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी. मग उभयंता राज सदनी प्रविष्ट झाले महाराजा. असं म्हणले दोघं जण जाता जाता विचार करायला गेल्याबरोबर राज दरबारामध्ये गेल्याबरोबर काय म्हणले राजाला ऐका. पुढे धावनी द्वार रक्षक श्रुत करविले नाव द्वंदिक की मच्छिंद्र गोरक्षक तपोनायक भेटीसी येती महाराज. काय केलं आता त्या द्वारपाळानं सांगितलं पुढे आता राजाच्या भेटीला जात नाही असं असं सांगितलं त्यानं. पळत गेले मच्छिंद्र आणि गोरक्षनाथ नाव सांगायला लागलेत. आज तुमच्या भेटी करता आलेत, राजाला सांगू लागलेत. राय कोणी ऐसे नाम मनी उचंबळी भावार्थ प्रेम मनात मने योग द्रुम वंद्या सती हरिहरा. काय केलं बघा, काय याला कळवळा आता सुटला, पोराला मारलं, हात पाय तोडे, विचार नाही. बरं झालं म्हणले हरीला म्हणजे कृष्णाला, विष्णूला आणि महादेवाला हे वंदे असणारे. बरं झालं माझं दैव उदयाला आलं म्हणून माझ्या घरी आले. काय की गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ शेषांगर म्हणायला लागलाय. परिमम दैवार्णवा सुपळ बोध मच्छिंद्र कृपेचा वळला मेघ ऐसे म्हणून लाग वेग कनकासन सांडिले. मग काय केलं असं काय माणसं आहे बघा. काय केलेलं एकदम गेले, लिंता घेतलेले केले. काय माणसं लय नखरेला असतात हे बघा. आता या पोराला मारले केलेले हे जवळ का पोरग जवळ पण गेलेला आहे. हात जोडून उभा राहिला, आपल्या सोन्याच्या आसनावर उभा राहिला आणि गेलेला आहे. गेले हात जोडून उभा राहिला. काय म्हणताय का, सम्यक सामोरा होवरी नपती दृष्टी देखता मच्छिंद्र जती भाळ ठेवून चरणावरती आलिंगी तसे प्रेमाने. माणसाला नाटक काही लोकांना राजा होता कसं पाहिलेलं. गेल्याबरोबर काय केलेले आतून आपल्या आपुलकीनं काय केले गेलेले आणि दोघांच्या काय मस्तक चरणावर आपलं मस्तक राजानं ठेवलं. मने महाराजा ध्यान भंगा अज्ञान पतिता बोधली गंगा वळणी धीर पावल्या संगा कुशब्द पाप नाशिल. मग काय केलं नाही बघा. बरं झालं महाराज आले म्हणले बा काय केलेलं मी अज्ञान आहे, पतित आहे म्हणले आणि दुर्जन आहे म्हणले. बरं झालं म्हणले त्या माणसाने एखाद्यानं काय गंगेला जायचा, परवणीला काय कटाळा येते, गंगेचाच वगाला म्हणले. देवा बरं झालं आमच्या घरी आले, मला दर्शन दिलं, माझं दैवच उद्याला आला. राजा म्हणाला ऐसे मनोनी राव पुढती नमिता झाला गोरक्षा प्रती भाळ ठेवणी चरणावरती सभेस्थानी आणि. मग काय असं म्हणल्यावर काय केलं गेल्यावर आपल्या असता हे नेलेले तर आपल्या त्या सिंहासनावर नेलेले आणि सभेच्या ठिकाणी नेऊन काय केलेले त्याला आपल्या चौरंग याच्यावर बसलेले म्हणले आसनावर 16 प्रकारचे त्याची पूजा केली आणि पाया पडायला लागलाय. बैसवणी कनकासनी षोडशोपचारे पूजिली मुनी परिभय जोडोनी पाणी उभा राहिला सन्मुख. काय केलेलं 16 प्रकारची पूजा केली, हात जोडून उभा राहिला बघा. असा लिंतीन असं डोळे लावून अर्धवट असा करा जसा काय घरी भक्ती करायला लागलाय असा हात जोडून उभा राहिला. राजा त्या दोघांच्या समोर काय म्हणाले, म्हणे महाराजा योग द्रुमा तुमचे चरणी असे मम प्रेमा दर्शन दिदले भक्ती उगमा मजा भक्ता. बरं झालं म्हणलंय महाराज तुमच्या चरणी आलेले ते अभक्त आहे म्हणले बघा. माझ्या कोणतं होत नाही काय नाही, देवदी होत नाही काय नाही. बरं झालंय अभक्ताला दर्शन दिलेलं आहे, माझं भाग्यच म्हणावं लागल असं राजा हात जोडून म्हणायला लागलाय. तरी आता कामशक्ती वेद कोणता सांगा जती जेवी ऋतुकाली डुंगरा प्रती फळे येतैला. महाराज काय म्हणाले, बरं झालं
आले ते झाले याला वाटायला मला काय मागायलाच आले काय काय गेले तर काय गरजच नव्हती घेऊ गेले तर तुम्ही म्हणलं ते तुमचं मनोकामना पूर्ण होईल कस काय येणं केलं असं राजा विचारायला लागलाय. तरीची शक्ती उल्हासपणी अर्थ दावा मज कारण ते त्यावरी कामना पावन तुष्ट होईल महाराजची शक्ती उल्हासानं काय ते म्हणायला लागले तुमच्या मनामध्ये अर्थ सांगा आणि तुम्हाला काय मागणं मागायचे तुमचं मनोरथ पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. राजा म्हणते ऐसे बोलता नरेंद्र पाळ मच्छिंद्र चित्त द्रुमाचे फळ शब्द चातुर्य लापिकार साळ चौरंग भावी याला दुसरं काहीच पाहिजे नाही. एवढे असं असणारे चांगले रत्नासारखे शब्द टाकलेत काय नाही. बापू म्हणले आम्ही कशाला आलो आमचं मन म्हणले या चौरंगीवर चांगल्या प्रकारे लागलेलं आहे आणि आम्ही कशाला आलो सांगतो दुसऱ्या होईल मने महाराजा नरेंद्रोत्तमा एक काम वेधला आज तुमच्या कौडण्य ग्रामा शासनी बाळ मला दुसरं काय नाही आम्हाला मागायचं नाही काय नाही आम्ही काला मागायला नाही काय तुमच्या गावामध्ये कौंडणी या ग्रामाला म्हण या गावामध्ये ते एका लेकरावर अन्याय झालेला आहे आणि शासन केलेले त्याला दंड केलेला आहे त्याच्याकरता आम्ही आलो. राया तिष्ठता तव कोपाग्न तयाची हस्तपाद केले भग्न तो जरी तुमच्या अन्यायी उत्तम आम्हाला राजा तुम्हाला राग आलेला आहे रागाच्या भरामध्ये त्या लेकराचे हातपाय तोडलेले गेलेले आणि ते लेकरू तसंच विकळ पडलेले त्या लेकराला मागणं मागाय करता आम्ही आलो आम्हाला द्यायला पाहिजे म्हणायला लागले. रावैशे कोणी माता हृदयी गदगदोनी हसत मने महाराजा योगी समर्थ काय त्या कराला नेवली असं बोलल्याबरोबर गदगद हसायला लागले किंवा आता यानं रागा रागा हातपाय तोडलेले येण्यासारखं आले आणि त्या लेकराला मागायला पण हात नाही पाय नाही काय नाही मला तुम्ही म्हणायला लागले पण त्याला नेऊन काय करता हात नाही पाय नाही. राजा म्हणत आहे म्हणाल करील सेवा भक्ती तरी भग्न झाला पद हस्ती तरी त्या पदगमाया शक्ती काही एका दिसेना. मला तुम्हाला वाटत तुम्हाला काय सेवा करेल भक्ती करेल आपले गेलेले हात त्याला काय नाही त्याला हातही नाहीत पाय नाही मग आता काय करता तुम्हाला त्याचा सेवक व्हावं लागल म्हणून काय करता गदगद राजा हसू लागलाय. तुम्हीच वाहोन या आपुल्या स्कंदी वागवाल की कृपा निधी तो स्वामी तुम्ही सेवक बुद्धी आचराल की महाराज काय करता तुम्ही काय करसाल सेवक बसाल ते मालक होईल तुमच्या खांद्यावर बसल मग आता काय करता मग याला कशाला नेता म्हणायला लागले याला नेता येत नाही तुम्हाला तुम्ही नेऊ नका. यावरी बोले मच्छिंद्रनाथ तो सत्यपणे शक्त की अशक्त इतुके वदक्या मुचे अर्थ कासया तू पाहशी. त्याला सांगितले बघ राजा तुला वाटत असेल ते शक्ती आहे का अशक्त आहे काय नाही फक्त द्यायचंय की नाही एवढंच आम्हाला उत्तर दे असं वचनात बोलू लागले. ऐसे बोलता मच्छिंद्र जती अवश्य मनेश शांगार नपती घेऊन जावे आवडल्या चित्ती सिद्ध संकल्प सोडा याला नाही काय म्हणलं आता संकल्प सोडा तुटलेल्या त्या पायात त्या लेकराचा काय हरकत नाही म्हणजे तुम्हाला जर आवडायला नाही लेकरू काय हरकत नाही म्हणजे मी मोकळ्या मनानं द्यालो आणि बघा संकल्प सोडायला की घेऊन जा लेकराला. ऐसे बोलता धरा पाळ उठवणी आले तत्काळ परोपकार्याती कनवाळ चौरंगापाशी पातळे आल्याबरोबर काय केलं तिथून निघाल्याबरोबर गेलेले चौरंगापाशी गेलेले त्या चौरंगनाथाच्या जवळ गेल्यावर काय म्हणतात ऐकून घ्या. कनक चौरंगी सविरी युक्त तैसाची उचलिला मही भवसुत नेवणी आपुले शिबिरात हस्तपाद काय केलेलं मही भव सुद्धा असा तर काय केलेलं शिवाचाच मुलगा होता ना काय केलेलं लेकराला घेतलं आणि चौरंग घेतलेला शिबिरावर म्हणजे धर्मशाळेमध्ये गेले धर्मशाळेमध्ये गेल्यावर हातपाय तोडलेले होते ना त्याचे हातपाय तळले आणि तळल्यावर काय करतात रक्त थांबत असते. मग आपल्या जुन्या काळामध्ये म्हशीच्या त्या सडा लागल्यावर मधून त्याने शेपूट तोडायची आणि त्याला तळायचं तळल्यावर रक्तस्राव बंद होत होता. तात्पुरता रक्तस्राव बंद करण्याकरता गेले पण लोक काय म्हणतात ऐका येथे श्रोते कल्पना घेती निर्जीवास सजीव करीतो जती तेने चौरंगी हस्तपादा प्रती स्नेह कडई का तळविली घेतो माहिती तू घेते